सुरुवातीला महत्त्वाची बातमी पुण्यातून. खडकवासला धरणातून तब्बल 24,000 क्युसेकनं मुठा नदी पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यानंतर आता पुण्यातील नदीपात्रातील रस्त्यांवर अडचणी निर्माण झाल्यात. अनेक वाहन चालकांच्या गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. त्या बाहेर काढण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील रस्त्यांवरून जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे आपल्याला थेट माहिती देत आहेत. यशपाल, काय नेमकं घडलंय? खडकवासला धरणातून पाणी सोडलं जाणार आहे याची काही कल्पना होती किंवा नव्हती? काय नेमकं असं घडलंय? खडकवासला धरणातून 24,000 क्युसेकने पाणी सोडणार या संदर्भात पुणे महानगरपालिकेने अलर्ट दिला होता. आपण पाहू शकता, हा नदीपात्रातला रस्ता आहे. या ठिकाणी अनेक नागरिकांच्या गाड्या अडकलेल्या आहेत आणि ही गाड्या आता बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एकूणच पुणे महानगरपालिकेकडून या संदर्भात अनाउन्सिंग देखील केलं होतं आणि आता हा पाण्याचा वेग आता वाढत चाललेला आहे. तरी सुद्धा नागरिकांनी या ठिकाणी निष्काळजीपणाने गाड्या ठेवल्या होत्या. त्यामुळे आपण पाहू शकता त्या ठिकाणी एक वॅगनर आणि एक दुसरी गाडी, तिचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. नदीपात्रातला हा रस्ता आहे. सकाळी हा रस्ता चालू होता, परंतु दुपारी 12 नंतर 24,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने परिणामी आता अनेक गाड्या अडकलेल्या आहेत. आता गाड्यांचे मालक जे आहेत ते काही स्वयंसेवकाच्या मदतीने दोऱ्या लावून या ठिकाणी गाडी काढण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहू शकता या पाण्याचं जे नदीचं पात्र आहे ते सोडून आता दुथडी मुठा नदी वाहत आहे आणि एकूणच या पाण्याचा वेग देखील वाढतोय. त्यामुळे या नदी पात्रामध्ये अनेक गाड्या ज्या पार्क करून काही लोक कामाला गेले होते किंवा गावी गेलेले आहेत त्यांच्या गाड्या या ठिकाणी अडकल्यात. ज्यांना या संबंधी माहिती मिळाली ते आता काही इथल्या स्थानिक नागरिक असतील आणि स्वयंसेवक असतील यांच्या मदतीने या ठिकाणी दोऱ्या लावून गाडी काढण्याचा प्रयत्न करतायत. गेल्या अनेक तासांपासून ह्या गाड्या बाहेर काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, किती वेळ झाला तुम्ही प्रयत्न करताय? 2 तास झाले, 1.5 तास झाले आम्ही प्रयत्न करतो. तुम्हाला कसं उशिरा कळालं का काय झालं? उशिरा पाणी वाढलं, ते अचानक पाणी जास्त पाणी वाढतच चाललं. ते अचानक पहिलं कमी कमी होतं नंतर त्या गाडीचं हे झालं, ते जामच झाली ना की आणि ते लॉक झाली, त्यातनं काढता येईना तिथनं आम्हाला. या ठिकाणी गाड्यांचे मालक देखील आहेत आणि सगळ्या नागरिकांना या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. कुणाची गाडी आहे? या ठिकाणी गाडी किती वेळ झाला आपण प्रयत्न करताय? 2 ते 2.5 तास झालेत. पण हे पाणी वाढणार हे माहिती होतं का? म्हणजे कसं लोकांना का उशिरा कळालं? तर पाणी सोडणार आहे ते माहिती होतं, पण कधी सोडणार आहे ते नव्हतं माहिती. मग आता तुम्ही काय कंपनीच्या लोकांना बोलवले, कसं काय स्वयंसेवकाची आहे मदत? ना, कंपनीचे लोक आहे, स्वयंसेवक आहे, इथं मित्र परिवार आहेत. इथं स्थानिक तुम्ही नागरिक आहात. काय नेमकं झालेलं आहे? पाणी किती म्हणजे वेगाने कधी वाढलेलं आहे? नदीपात्राचा रस्ता कधी बंद झाला? ऍक्च्युली कसं झालंय की पाण्याची पातळी खाली होती, पण अचानक आहे ना पातळी वाढली. त्यानंतर लोकांना माहित नव्हतं की जेणेकरून इकडे पाणी येईल म्हणून. मग आता तुम्ही स्थानिक कार्यकर्ते स्वयंसेवक मदत करताय, नागरिकांना काय आवाहन कराल? गाडी नदीपात्रात लावून नागरिकांना जाणं एवढंच आव्हान आहे की आहे ना, जेणेकरून ज्यावेळेस पाणी सोडलं जातं त्यावेळेस आहे ना इथं गाड्या पार्किंग करू नये. या ठिकाणी पाहू शकता आपण, आता ही गाडी आतमध्ये होती आणि ती ओढत ओढत आता इथपर्यंत आणलेली आहे, परंतु पाणी गाडीमध्ये पूर्ण घुसल्यामुळे आतमध्ये बघू शकता पूर्ण गाडी पाण्यात आहे. त्यामुळे ही गाडी आता जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत वर उचलता येणार नाही किंवा सुरक्षित ठिकाणी नेता येणार नाहीये. हेमाली, नक्कीच धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.